शिवसेना सोलापूर शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या वतीने शिवसेना चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या क्रिकेट सामन्याचं उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी अमोल बापू शिंदे यांनी सर्व खेळाडूंना व प्रशिक्षकांना मार्गदर्शन केलं। शिवसेना चषक नावाने नेहरूनगर येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिवसेनेचे शहर प्रमुख आमचे मित्र, या भागाचं उमलतं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे आमचे बंधू सचिन भाऊ चव्हाण, खास या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सुभाष काका, सर्वच ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता ज्या लोकांनी परिश्रम घेतले अशी सर्व ज्येष्ठ मंडळी, युवक मित्रांनो, शिवसेना चषक या नावाने ही स्पर्धा होत असताना खरंच आनंद होत आहे। कारण शिवसेना या सगळ्या अशा गोष्टीतूनच तयार झाली। क्रिकेटच्या स्पर्धा असतील, रक्तदान शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील, सर्वसामान्य माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टीतून शिवसेनेचा हा चालू झालेला प्रवास आज तुम्ही बघितला असेल, राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला आणि त्याचं सगळं श्रेय या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रात काम होत असलेल्या कामामुळे घडलं। चव्हाण परिवाराचं मी खास करून इथं अभिनंदन करतो की या भागामध्ये आपण शैक्षणिक क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, सर्वसामान्य माणसाला आधार देण्यासाठी आजवर आपल्या पिढीनं म्हणतो मी, कारण का मला वाटतं तिसऱ्या पिढीचा कारभार आपल्या सुरू आहे। आज नवीन मुलं आलेत, आज तुमचे नातवंड आलेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे संस्कार घेऊन आपण या भागामध्ये एक नवी सोलापूर घडवण्याचं काम या भागामध्ये आधीपासून केलेलं आहे आणि अविरत चालू आहे। त्यांना सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो। चव्हाण साहेबांचं काँग्रेसमध्ये असताना मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। या परिवाराचं तिथं सुद्धा खूप मोठं योगदान होतं आणि आज सचिनच्या माध्यमातून शिवसेनेला एक युवा नेतृत्व मिळाल्यानंतर इथं सुद्धा शिवसेनेमध्ये सचिन चव्हाणच्या माध्यमातून एक चांगला राजकीय प्रवास त्यांचा सुरू होईल आणि मला एवढीच त्यांना शुभेच्छा द्यायची की तुम्ही आज नुसतं नगरसेवक किंवा तुम्ही स्वतः राजकारणात नाही तर तुमच्या हातून अनेक लोकांना मदत करेल अशी पद तुमच्याकडे आलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण काही लोकांना मदत करायला आणि आपल्या माध्यमातून बरेच युवकांचं असेल, महिलांचं असेल कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद परमेश्वर आपल्याला देवो, एवढी तुम्हाला शुभेच्छा देतो। या प्रसंगी मान्यवर संघ प्रशिक्षक, खेळाडू व असंख्य क्रिकेटपटू उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।